वंचित जनों का भाग्य बनाने वाले हम, अन्य किसी के मुंह की रोटी, करना अपना काम, तभी मुक्ति होती सबकी। हंसते हंसते राष्ट्र कार्य में मानव हित करना शाश्वत धर्म हमारा है। जीवन शक्ति की माता को भेंट चढ़ाने वाले हम, शोषित पीड़ित दलित जनों का भाग्य बनाने वाले हम। विजय असो, विजय असो। आणि गुरुपौर्णिमेसारखा एक चांगला दिवस आपल्या संस्कृतीमध्ये आपण मानतो की बाबा गुरु म्हणजे जीवनाला दिशा देणारा। आपण असं म्हणतो की आई पहिली गुरु, वडील दुसरे गुरु, जे काही असेल आपण शिकत जातो। आणि मला सांगायला हे अभिमान वाटेल, त्याच्यातून तुम्हालाही काही चिंतनाच्या गोष्टी मिळतील आणि म्हणून ह्या गोष्टीचा मी उल्लेख करत आणि मग पुढे विषयाकडे जाण्याचा प्रयत्न करतो। मी स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये होतो। भारतीय मजदूर संघाच्या संपर्कात आम्ही आलो 1984 भारतीय मजदूर संघाला ॲफिलिएटेड असलेली, संलग्न असलेली बँकेमधली संघटना आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली। हैदराबाद येथे माननीय दत्तोपंतांच्या प्रेरणेनं ती बैठक होऊन मग नंतर नागपूरला जाणे वगैरे संघटन उभं राहिलं। आणि त्यावेळेस मी असंच काही, मला काही कळत नव्हतं, अगदी नवीन नवीन लागलेला होतो, 4-5 वर्ष झाले होते। पण मला आज हे सांगताना अभिमान वाटतो आणि हे तुमच्यासमोर हे मी का सांगतो आहे तर माझं चिंतन तर चालूच आहे, पण तुम्हालाही काही दिशा मिळावी की मी जे काही आज उभा आहे। कुटासकरजींनी सांगितलं की मी आता वकिली करतो म्हणून, पण मला अगदी बोटाला धरून भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांनी शिकवलं, घडवलं। भारतीय मजदूर संघ हा खऱ्या अर्थानं माझा गुरु। म्हणजे मी आज वरवर म्हणून सांगत नाही तुम्हाला, अभ्यास वर्गामध्ये आपण बोलतो आहोत हे थोडं तुम्ही विसरून जा आणि आपण एका हृदयापासून दुसऱ्या हृदयाला जे काही चिंतन करायचे विषय आहेत ते आपण सांगतो आहोत। आणि म्हणून मला ह्याची रोज जाणीव असते, रोज, की मी घडण्यामध्ये मी जे उभं राहिलो त्या वकिली क्षेत्रात सुद्धा हे बोलू नका जागीरदार, हे असं बोला, हे असं लिहा, हे भारतीय मजदूर संघाचे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी मला घडवलं। मी त्यातून उभा राहिलो। लेबर कमिशनर असेल, असिस्टंट लेबर कमिशनर असोत, रिजनल लेबर कमिशनर असोत, सेंट्रलचे असोत, स्टेटचे असोत, इंडस्ट्रियल कोर्ट असो, आणि मग माझा प्रवास त्या दिशेनेही सुरू झाला। मग मुंबई असो, हैदराबाद असो, नागपूर असो, बेंगलोर असो, अशा अनेक ठिकाणी मग मी प्रवासाला जायचो। विषय अनेक होते। कायदा हा खरं म्हणजे खूप मोठा विषय। माझा परिचय आत्ता करून देण्यापेक्षा कालच्या वृत्तपत्रामधून आलेला त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ आणि सल्लागार असाही केला आहे की नाही। तर आणि मला खरं म्हणजे खूप अवघडल्यासारखं वाटतं, एवढ्या ज्येष्ठ लोकांच्या बरोबरीनं मला तुम्ही बसून मला जे सन्मान दिला, आपल्या लोकांच्याकडून जो सन्मान मिळतो तो सगळ्यात मोठा गौरव आणि सन्मान असतो। खरं म्हणजे मी याच ह्याच्यात आत्तापर्यंत राहिलो की मला हे म्हणजे सगळं अवघडल्यासारखं होऊन गेलं, सत्कार वगैरे हे सगळ्या गोष्टी। ठीक आहे, ते आपल्या काही परंपरेप्रमाणे आपण काही गोष्टी करतो, पण मित्र मला हे सांगायचं आहे की जसं कार्यकर्ता म्हणून आपण घडायलो त्याच्यातला एक भाग आपल्याला कायद्याचा सुद्धा आहे।
पदोपदी आपल्याला एवढी अडचण पडते आणि त्यावेळेस मग कुठासकरजींची आठवण येते किंवा मग अनिलजींना आपण फोन करायला लागतो, हा अर्ज कसा लिहावा, इथे ह्या अधिकाऱ्यांनी आम्हाला हे केलं आहे, मग आता पुढे काय पावलं टाकावीत. आणि मलाही विशेष आनंद खरं म्हणजे नांदेडमध्ये मला आठवतो तसा स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये असताना आम्ही जो अभ्यासवर्ग त्यावेळेस आयोजित केला होता त्याच्यानंतरचा हा म्हणजे आठवत असलेला हा अभ्यासवर्ग आहे. अभ्यासवर्गामधून कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत. मला एकट्याला माहिती असून उपयोगाचं नाही, माझ्याजवळ जे नॉलेज आहे, जे ज्ञान आहे ते डिपार्ट करता आलं पाहिजे, ते समोरच्याला देता आलं पाहिजे, कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली पाहिजे. मी नसलो तर काय होईल ही चिंता आपल्यालाही असू नये, संघटनेला तर पडूच नाही आणि समाजाला सुद्धा राहू नये. ठीक आहे, मी काही तात्विक ह्याच्यामध्ये जाणार नाही, परंतु मित्र हो, आपण हे सगळे जाणतो काही काही गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपल्या देशाची राज्यघटना, खरं म्हणजे राज्यघटना हा राष्ट्रीय ग्रंथ आहे आणि तो आपल्यासाठी तर आहेच, सगळ्यांच्यासाठी. त्यातूनच अनेक कायदे आलेले आहेत. एक उदाहरण सांगतो मी. आपलं एक युनिट आहे इथं, त्या युनिटमध्ये एका कर्मचाऱ्याला काढलं होतं त्यांनी आणि त्याला सर्टिफिकेट पाहिजे होतं, प्रमाणपत्र, काम केल्याचं. अनेक वर्ष त्यांनी काम केलं. आम्ही बोलायला उभे राहिलो, म्हणजे गेलो त्यांना बोलायला. आणि मग तिथे खरं म्हणजे त्याची चूक होती, कागदावर दिसत होती, वस्तुस्थितीमध्ये त्याची चूक होती. राज्यघटनेमध्ये आपल्या आर्टिकल 72 आहे, क्लेमन्सी म्हणजे दया दाखवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आणि माननीय राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना आहे. म्हणजे एखाद्याला शिक्षा झाली, शिक्षा झाल्यानंतर सुद्धा दया याचिका नावाचा जो प्रकार आहे तर थोडी दया दाखवून त्याची शिक्षा कमी केली जाते. हा भारतीय राज्यघटनेमध्ये ते आर्टिकल आहे. भारतीय राज्यघटनेनं अनेक गोष्टी आपल्याला दिल्या. मी एक उदाहरण सांगेन त्याच्यामध्ये. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स टू स्टेट पॉलिसी आहे, राज्यांना मार्गदर्शक तत्त्वे आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत. याचं जर पालन केलं नाही, वेदर यू आर अंडरस्टँडिंग मराठी, तर सोसायटी ॲट लार्ज, समाजाला अधिकार मिळाले. इंग्रजीमध्ये त्याचा एक ह्याचं लॅटिन वर्ड होता लायसेस फायरे म्हणून. लेस दी लॉ मोर दी लिबर्टी, आणि मोर दी लॉ मोर दी लिबर्टी. अनेक कायदे आले आणि मग हे झालं. याच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स टू स्टेट पॉलिसीमध्ये वेजेस म्हणजे काय, वेजेसची डेफिनेशन तुम्हाला व्याख्या इतरही कायद्यामध्ये मिळेल की वेजेस मीन्स ऑल दी रिम्युनरेशन अर्न्ड बाय दी एम्प्लॉई वेदर इन काइंड्स ऑर मनी. अगदी कायदा स्वच्छ सांगतो तुम्हाला की पैशाच्या स्वरूपात देऊ की धान्याच्या स्वरूपात देऊ, जे तुम्हाला तुमच्या कामाच्या मोबदल्यात मिळते त्याला वेतन असं म्हणायचं आहे की नाही. तर मग आपण काय ठराविक वेजेस म्हणजे काय, मग हे सॅलरी आहे का, हा भाग येतो का, हा भाग येतो का, अशा अनेक गोष्टी निघतात. तर वेजेसची डेफिनेशन तिथेही दिलेली. आता सध्याचा काळ हा अपॉइंटमेंट्स करताना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अपॉइंट करण्याचा कालावधी सुरू झालेला आहे गेल्या काही दिवसामध्ये. त्याच्यामध्ये असुरक्षितता किती आहे हा पुन्हा वेगळा भाग आहे, तो व्हास्ट भाग आहे. कॉन्ट्रॅक्टर्स तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड देतात का, तुम्हाला इन्शुरन्सची सुविधा देतात का, ते तुमचं भरतात का. आता साधारणपणे आपण त्याच भारतीय राज्यघटनेमध्ये जर डोकावून पाहायला लागलो तर त्याच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स टू स्टेट पॉलिसीमध्ये एक कलम असा आलेला आहे की कोणताही कर्मचारी काम करताना त्याच्या शरीराची झीज होते आणि मग ही झालेली झीज भरून काढण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी त्याला खर्च लागतो. डॉक्टरांच्याकडे जावं लागते, मेडिकल घ्यावं लागते, म्हणजे मेडिसिन्स घ्यावे लागतात. याचा भार तुमच्या पगारावर पडू नये
म्हणून डायरेक्शन्स दिलेत स्टेटला की यांना मेडिकल एड देत जा म्हणून. म्हणजे आपल्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्याची रूट्स कुठे आहेत तर आपण राज्यघटनेमध्ये जर पाहायला लागलो, हे बेसिक आपण जर पाहत गेलो तर मग आपल्या डोक्यात विषय, आपल्या कन्सेप्ट आपल्या तयार होते. एक साधं उदाहरण सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल माइन्सला भेटी द्यायला गेले, लेबर मिनिस्टर असतात, आणि कोल माइन्स म्हणजे कोळशाच्या खाणीला, आणि तिथे पाहिलं की त्यांनी काही लेडीज, प्रेग्नंट लेडीज ह्या काम करत होत्या. आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी असं सुचवलं की बा यांना काहीतरी रजा द्या, सुट्टी द्या एक काही दिवसाची. आणि त्यांनी त्यावेळेस एक तिथे नोटबुकमध्ये शेरा दिला. जगातलं ते पहिलं उदाहरण होतं की ज्या कायद्याचं पुढे, ज्या नोटचं, त्या नोटबुकमध्ये लिहिलेल्या शेऱ्याचं रूपांतर पुढे कायद्यामध्ये झालं, ज्याला आपण मॅटर्निटी ॲक्ट म्हणतो. आता तर मॅटर्निटी आहे, पुन्हा पॅटर्निटी बेनिफिट्सही आलेत, अनेक गोष्टी आल्यात. आपण आता खूप लिबरल ह्याच्याकडे चाललो. हे सगळं चालताना पुन्हा आणखीन एक, आत्ता ते सध्या ड्राफ्ट आहेत अजून, की कर्मचाऱ्यांना जे लागू होतात कायदे त्याच्यामध्ये काही ड्राफ्ट, प्रपोज्ड ड्राफ्ट आहेत, अजून ते काही पुढे आले नाहीत. भारतीय मजूर संघाने अनेक सूचना त्याच्यामध्ये केलेल्या होत्या, ते पार्लमेंटच्या समोर होते, ते अजून त्याच स्वरूपात आहेत, ते अजून काही पार्लमेंटसमोर आलेले नाहीत. आपल्याला, मला हेच सांगायचं होतं की बा आपल्याला जे बेनिफिट्स मिळतात ते कशामुळं, ह्याचंही आपण थोडं चिंतन करावं, पाहावं, ते कुठे मिळतात, कसे मिळतात. मग आपण कोणत्या ह्याच्यात जायचं, कुठल्या ह्याच्यात जायचं, भांडायचं कसं, विषय कसा मांडायचा, 4 लोकांना घेऊन मांडायचा. अनेक विषय समोर येतात. आता एक साधं उदाहरण सांगतो. एक अर्ज लिहायचा, आता तुम्हाला एक पत्र आलं समजा, किंवा तुम्ही कॉपी द्यायला गेलात त्यांना. आमच्या एका केसमध्ये मुंबईच्या ह्याच्यामध्ये आला होता हा विषय ट्रायब्युनलसमोर. तुम्ही जर समजा ऑफिसला पत्र दिलं आहे, त्यांनी तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट दिली, म्हणजे रसीद दिली तुम्हाला, तिथे नुसतीच सही आहे. मग प्रश्न असा निर्माण झाला की वेन सिग्नेचर डज नॉट रीड एनिथिंग, सिग्नेचर जर काही वाचत नसेल, मिळालं आहे हां काहीतरी पाहिलं आहे, मिळालं आहे, कॉपी मिळाली, काहीच नाही तिथे. मग अशा वेळेला त्या पत्रामध्ये जे कंटेंट्स असतात तर ते डिनाय करता येत नाहीत. ही पोझिशन आहे, लीगल पोझिशन. मित्रहो, भारतीय राज्यघटनेमध्ये अजून पुन्हा घटनेच्या 141 कलमान्वये माननीय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट्स यांचे जे निर्णय असतात, हे निर्णय कायदा म्हणूनच तो प्रत्येक शब्द सगळ्यांच्यावर लागू असतो. खरं म्हणजे आता आपलं जेवण झालेलं, मलाही सूचना अशा 1-2 होत्या की बुवा फार वेळ लावू नका, मी म्हणलं लावायसारखं. माझ्याजवळ दुसऱ्याला म्हणतात रेशिओ डिसिडंडी, ओबिटर डिक्टा, म्हणजे त्या केस पुरताच निकाल असतो, तो सगळ्यांना लागू होत नाही. आणि एक रेशिओ डिसिडंडी म्हणजे ज्याच्यात काही रेशो निर्माण झाला आहे, ज्याच्यात प्रिन्सिपल काही इव्हॉल्व झालं आहे, तत्त्व काही आलेलं आहे, ते सगळ्यांना लागू. आता हे कोणतं कशात काय आहे हे प्रत्येक जजमेंट वाचल्यानंतरच आपल्याला कळते की अरे बुवा हे सगळ्यांना लागू होतं. खरं म्हणजे आपल्याकडे एक पद्धत आहे. आपण काय करतो की आम्हाला वकिली क्षेत्रात आता पाहतो मी, आपण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे जजमेंट्स देतो की बुवा असं असं डिसाईड झालं होतं, आपण कोणा दुसऱ्याचं उदाहरण द्यायचं पटकन प्रयत्न करतो. हे करताना त्याचे मेरिट्स लागू व्हावेत, त्याचे चांगल्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात म्हणून आपण करत असतो, पण त्याच्याबरोबर त्याचे डिमेरिट्ससुद्धा लागू होतात, त्याच्यातलं काही नुकसानीच्या गोष्टी असल्या तर त्याही लागू होतात, हे मात्र विसरून जातो. आणि म्हणून वेस्टर्न कंट्रीजमध्ये प्रेसिडेंटवर फार कमी भर दिला जातो. आज समजा ट्रान्सफर आहेत, बदल्या आहेत, रेल्वे डिपार्टमेंटचे लोक आहेत, काही ठिकाणी ट्रान्सफरचा विषय येत नाही, काही ठिकाणी ट्रान्सफरचा विषय येतो. ट्रान्सफरमध्ये ज्युडिशरी आता इंटरफिअर करत नाही, त्याच्यात दखल देत नाही. पण म्हणजे जोपर्यंत ट्रान्सफर मालाफाईड म्हणजे वाईट हेतूने काही केला आहे, त्रास देण्याच्या उद्देशाने केला आहे, भारतीय मजूर संघाचं काम करता का?
चला इथं कम्युनिस्ट संघटना आहे, इथं आयटक आहे, इथं कोणती दुसरी संघटना आहे, आणि मग तुम्ही कामाला उभं राहिलात की मग तुमचं काम वाढू नये यासाठी मग असे प्रयत्न केले जातात की मग मला फेडणी किंवा वाईट हेतूनी त्यांच्या बदल्या केल्या जातात. आणि मग मला एक आठवतं आहे, मला असंच नागपूरच्या एका मॅटरमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे ट्रान्सफर हा शब्द वापरू नका म्हणाले. मग आता काय करायचं, सगळा ड्राफ्ट घेऊन खाली आलो, पुन्हा चेंज केला त्याच्यामध्ये. आणि मग अर्थात आपले नागपूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते आमच्याबरोबर होते. मग आम्ही तिथे शिफ्टिंग आणि लिफ्टिंग असा शब्द वापरला की तिथून शिफ्ट केलं आणि आता इथून लिफ्ट करायला लागलेत, म्हणजे उचलून फेकायलेत. बदली करतायत असं म्हणण्यापेक्षा उचलून फेकतायत असा शब्द वापर. उचलायला ताकद लागते, ही जी ताकद लागते की नाही उचलायला, तिथे मालाफैड लपलेला असतो. मला वाटते कार्यकर्त्यांनी प्रकारचे नियम लागू होतात हे नियम पाहायचे, त्याचा अभ्यास करायचा. अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि वाचनाशिवाय पर्याय नाही. मी जे माझ्या गुरूंच्याकडून शिकलो आणि आजही शिकतो तेच तुम्ही शिकावं. भारतीय मजूर संघाचा कार्यकर्ता म्हणल्यानंतर खूप परिपक्व असला पाहिजे. एका डिपार्टमेंटल इन्क्वायरीमध्ये, डोमेस्टिक इन्क्वायरीमध्ये आम्ही भारतीय मजूर संघातर्फे दोघं जण, आणि बँकेचे जे कर्मचारी होते ते सुद्धा आपले सदस्य भारतीय मजूर संघाचे. पण त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही सगळ्यात एक लक्षात घ्या म्हणलं, तुम्ही भारतीय मजूर संघाचे कार्यकर्ते आहात, तुमच्या तुम्ही ज्यांची बाजू मांडता आहात ती बाजू इतकी समर्थपणे मांडा, मग ती मॅनेजमेंटची असो की कर्मचाऱ्याची असो. खरं म्हणजे आम्हाला तुम्ही असं काय पॅक केलं पाहिजे, पण तसं घडलं नाही. भारतीय मजूर संघाचा कार्यकर्ता म्हणजे कसं, कुठेही गेला तरी तो म्हणजे असा परफेक्ट झाला पाहिजे, त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. बाजू कशी मांडायची, काय मांडायची. आता डोमेस्टिक इन्क्वायरीमध्ये आलं तर मेमो आला तर काय उत्तर द्यायचं, चार्जशीट आलं तर काय उत्तर द्यायचं, आणि काय बोलायचं, याच्यापेक्षा सगळ्यात पहिले मी हे असं म्हणेन की काय बोलायचं ते हे कोणालाही कळेल, साक्षर माणसाला कळू शकते. काय बोलायचं नाही, काय लिहायचं नाही, ह्याचा विचार जास्त केला पाहिजे. काय लिहिलं तर समोरच्याचं, कारण ज्याची आपण बाजू मांडतो आहोत, ज्याचा आपण प्रश्न मॅनेजमेंट समोर उभा करतो आहोत किंवा कोर्टात करतो आहोत, कुठेही, तर त्याची मान आपल्या खांद्यावर असते. म्हणून आपण अभ्यास व्यवस्थित करून, नोट्स काढून, वाचन करून, त्याला रिलेटेड जे अनेक विषय असतात ते विषय पाहून मग आपण बाजू मांडली पाहिजे. मग चार्जशीट असो, चार्जशीट म्हणजे आरोपपत्र. आता चार्जशीट शुड बी कम्प्लिटेड इन ऑल सेन्स असं म्हणलं जातं. परिपूर्ण चार्जशीट असली पाहिजे. नुसतं आरोप करून चालत नाही. हवेमध्ये तरंगत्या ह्याच्यावर असे आरोप केले, आरोपपत्र वाचलं की आपल्याला कळते. हे सगळी उत्तरं आपल्याला देता आली पाहिजे. आपली चौकस बुद्धी, जिज्ञासा जागृत व्हावी, हा खरं म्हणजे अभ्यास वर्गाचा मूळ उद्देश. तुम्ही खरं म्हणजे जुने आपले अनेक कार्यकर्ते आहेत तिथे, त्यांना तुम्ही जर शेवटचा पॅरेग्राफ वाचल्यावर मग त्यांनी तीनदा पुन्हा वरून वाचावं अजून काय ते, मग हे पत्र खालीच ठेवू नये. असं हे लिखाण आपल्याकडून घडावं. तसे भारतीय मजूर संघ गुरुच्या रूपात तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे. सुरुवातीलाच इथे सांगण्यात आलं आणि खरंच तसं आहे की आपण इथे काय कोणा एका व्यक्तीचं त्याचं गौरव करतच नाही. आपण शिकतो ते संघटनेकडून शिकतो. अनेक कार्यकर्ते की ज्यांच्या त्यागाने, ज्यांच्या ज्ञानाने आम्ही जे काही घडू शकतो तसंच तुम्हीही घडावं, समर्थ व्हावं, संपन्न व्हावं. भाषेला फार ऑर्नामेंटल असू नये. एखाद्या स्त्रीला दागिने असले पाहिजेत, पण ते इतकेही असू नयेत की मूळ सौंदर्य गायब होईल, तेवढंही ऑर्नामेंटल असू नये. म्हणून भाषा ही चांगली असली पाहिजे. चांगल्या भाषेतच आपण बोललं पाहिजे, पण दाबून बोललं पाहिजे. या सगळ्या गुणांच्या सहित आपण भारतीय मजूर संघाचं काम पुढे नेऊया आणि तोच संदेश
आपण ज्येष्ठांच्या उपस्थितीमध्ये ह्या अभ्यासवर्गामधून घेऊया आणि आजच्या पावन दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण चांगले विद्यार्थी घडण्याचा प्रयत्न करूया, कारण आपण आपली झोळी चांगली ठेवली की गुरुच्या हातून जे मिळायचं ते मिळत राहते। या शब्दांच्या सहित मी माझे 2 शब्द संपवतो। उसमें होती है, इसके बारे में हमें जानकारी होनी चाहिए। 1947 का एक कानून है, उस कानून में नोटिस ऑफ चेंज एक विषय है और दूसरा विषय है कि क्लोज़र है, लॉकआउट है, स्ट्राइक कैसे करना है, स्ट्राइक का नोटिस कैसे देना है, क्लोज़र कैसे करना है, क्लोज़र का नोटिस देना है, ले ऑफ, रिट्रेंचमेंट, ये जो सब विषय आते हैं वो इस विषय के अंदर आते हैं कि वो इंडस्ट्रियल डिस्प्यूट एक्ट में आते हैं। हम लोगों को जानकारी होनी चाहिए कि मजदूरों के लिए कौन से कानून लागू है। उसमें कि प्रोविडेंट फंड का एक्ट, एम्प्लॉयज़ प्रोविडेंट फंड एक्ट, जो हम सब लोगों को सोशल सिक्योरिटी एक्ट के तहत हम लोग जानते हैं, वो जो प्रोविडेंट फंड का कानून है वो किसे लागू होता है। तो जिस इंडस्ट्री में 20 और उससे ज़्यादा लोग काम करते हैं वही प्रोविडेंट फंड का कानून लागू होता है, और जहाँ 20 से कम लोग हैं वहाँ पर लागू नहीं होता है। ये प्रोविडेंट फंड का कानून है कि आप जब रिटायर होंगे तो रिटायर के समय आपको प्रोविडेंट फंड मिलता है। प्रोविडेंट फंड कितना मिलता है, तो हर एक के वेजेस से हर माह 12% वेजेस कटिंग होती है, उतना ही 12% अमाउंट जो है वो अपना एम्प्लॉयर डालता है, और टोटल 24% जो अमाउंट है वो प्रोविडेंट फंड में अपनी जाती है। लेकिन 1995 के बाद एक एम्प्लॉयर्स पेंशन स्कीम चालू हो गई है, और वो पेंशन स्कीम में हमारा 8.33 अमाउंट उधर जाता है, और सबको उसमें जो जमा हुई रकम है उससे पेंशन मिलती है। इसलिए हमको प्रोविडेंट फंड के कानून के बारे में भी जानकारी होनी चाहिए, कितना प्रोविडेंट फंड कटता है, कितना पेंशन में जाता है, कितना हमको मिलता है, ये जानकारी हम लोगों को होनी चाहिए, क्योंकि विषय जो हमारे सामने वही आते हैं। तीसरा कानून है एम्प्लॉय स्टेट इंश्योरेंस एक्ट, एम्प्लॉय ESI एक्ट है। ESI एक्ट भी किसे लागू होता है, जहाँ 10 और 10 से ज़्यादा लोग काम करते हैं वहाँ ESI कानून लागू होता है, और जिसकी वेजेस, जिसका वेतन दर माह 21,000 से कम है, ऐसे लोग ESI के कानून में आते हैं, तो उन लोगों को ESI लागू होता है। और ESI में कौन से बेनिफिट मिलते हैं ये भी हम लोगों को मालूम होने चाहिए, ताकि जब कोई डिस्प्यूट आता है तो उसमें हमें ESI के अंडर एक मेडिकल स्कीम होती है, पूरे परिवार के साथ वो मेडिकल स्कीम लागू होती है, उसमें लिमिट कोई होती नहीं, जितना भी खर्चा होगा वो ESI कर सकती है। हर एक ज़िले में 8 किलोमीटर के रेडिएशन में एक डिस्पेंसरी होनी चाहिए, अस्पताल होना चाहिए, अगर नहीं होगा तो प्राइवेट अस्पताल से वो जोड़ देते हैं। दूसरा होता है कि उसमें जैसा साहब ने बताया अभी कि एक क्या कहेंगे कि मैटरनिटी बेनिफिट एक्ट, मैटरनिटी बेनिफिट लॉ है, तो ESI के अंदर में जो लोग आते हैं, जो महिलाएं आती है, अगर मैटरनिटी के लिए उनको 6 महीने का पूरा वेजेस जो ESI से मिल सकता है, ये भी हमें मालूम होना चाहिए। और इन केस अगर आप काम करते समय आपका कोई एक्सीडेंट हो गया तो उसमें एक्सीडेंट के बाद में एक पेंशन भी मिलती है, डिसेबिलिटी पेंशन जिसको कहते हैं, वो भी एम्प्लॉयज़ इंश्योरेंस एक्ट में हमको मिलती है। तो ये अगर जानकारी होगी तो अगर कहीं ऐसा हो गया तो उसे मिलने के लिए हमें एक लाभ हो सकता है। तीसरा, जैसा उन्होंने बताया, ग्रेच्युटी का कानून है, तो ग्रेच्युटी किसे मिलती है ये भी हमें मालूम होना चाहिए। जहाँ 10 और 10 से ज़्यादा लोग काम करते हैं वही ग्रेच्युटी एक्ट लागू होता है, 10 से ज़्यादा कम लोग हैं तो वहाँ ग्रेच्युटी कानून लागू नहीं होता है। ग्रेच्युटी कैसे कैलकुलेशन करते हैं, जिसकी कम से कम सेवा 5 साल हो गई है और 5 साल से ज़्यादा है वही ग्रेच्युटी के लिए एंटाइटल होता है, उससे कम सेवा का आदमी ग्रेच्युटी के लिए एंटाइटल नहीं होता है। ग्रेच्युटी कैसे कैलकुलेट करते हैं, तो उसका जो बेसिक वेजेस है और DA है, इसके आधार पर 15 दिन का, 1 साल के लिए 15 दिन का DA और बेसिक, इस साल के आधार पर जितनी हमारी सेवा हुई है उसको मल्टीप्लाई करने के बाद ग्रेच्युटी मिलती है। ये भी हमें मालूम होना चाहिए। अगर कोई आदमी मर गया सर्विस में रहते समय, वो डिसीज हो गया, तो उसके जो नॉमिनी है वो उसके लिए एप्लीकेशन कर सकते हैं, और रिटायरमेंट के बाद में 30 दिन के अंदर ग्रेच्युटी मिलनी चाहिए, ये कानूनन उसका अधिकार है। अगर नहीं मिलते हैं तो उसके लिए हमें एप्लीकेशन करना चाहिए। तो ये सोशल सिक्योरिटी लॉज है, ESI है, प्रोविडेंट फंड है, ग्रेच्युटी है, बाद में बोनस है। बोनस का भी हम लोगों का विषय आता है, तो बोनस किसे लागू होता है, वो भी जहाँ 10 और 10 से ज़्यादा लोग काम करते हैं वही बोनस एक्ट लागू होता है। और बोनस किसे मिलता है, 1 महीना भी साल में जिसने 30 दिन से ज़्यादा काम किया है वो बोनस के लिए एंटाइटल होता है। कितना मिलना चाहिए बोनस,
अभी जो कानून 2014 में सरकार ने अमेंडमेंट किया है उसके आधार पर 1 महीने में पूरे साल भर में अगर आदमी पूरा साल भर काम करता है तो जो 1 महीने की डीए बेसिक है उसको 8.33 हम लोग बोलते हैं, मिनिमम बोनस उतना मिलना चाहिए। अभी सरकार ने जो किया है कि जो जिस इंडस्ट्रीज में हम लोग काम करते हैं उस इंडस्ट्रीज में जो मिनिमम वेजेस लागू है वो कम से कम उसे 1 महीने के लिए मिलना चाहिए। ये अभी कानून सरकार ने बनाया है और उसके लिए बीएमएस ने ज़्यादा से ज़्यादा प्रयास किए थे। ये तो कितना मिलता था 3,500 या 8,400 ये मैक्सिमम बोनस था, अभी ज़्यादा मिल रहा है। तो ये भी एक कानून है। जैसा और कोऑपरेटिव बैंकिंग में काम करने वाले लोग यहाँ पर है तो हमारे लिए बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन एक्ट BIR एक्ट लागू होता है और हमारा जो है सोसाइटी एक्ट हमारा लागू होता है। और BIR एक्ट में जो एम्प्लॉय की जो रिप्रेजेंटेटिव साहब ने बताया अभी कि एम्प्लॉय रिप्रेजेंटेटिव या वर्कमैन रिप्रेजेंटेटिव डायरेक्टर ये जो विषय आता है वो सोसाइटी एक्ट से आता है और BIR एक्ट के अंडर उसमें प्रोविज़न है कि 25 से ज़्यादा अगर एम्प्लॉयज़ वहाँ पर काम करते हैं तो एक रिप्रेजेंटेटिव वहाँ पर एम्प्लॉयज़ डायरेक्टर करके लेना चाहिए। अगर नहीं लिया तो हम BIR एक्ट के अंदर में जाकर काम कर सकते हैं। तो अलग अलग ऐसे लॉज है, उसका इम्प्लीमेंटेशन सबसे मेन है कि स्टैंडिंग ऑर्डर जो है जैसे उन्होंने बताया चार्जशीट मिला, इंक्वायरी वगैरह, ये विषय एम्प्लॉय स्टैंडिंग ऑर्डर के एक्ट के अंदर आते हैं। हमें क्या करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए, किस तरह का व्यवहार हमें कंपनी में करना चाहिए, मिसकंडक्ट किसको बोलते हैं, अगर मिसकंडक्ट आपने किया तो आपको चार्जशीट मिलता है, तो मिसकंडक्ट किसे कहते हैं और चार्जशीट मिलेगा तो उसकी सज़ा क्या हो सकती है, ये सभी बातें, लीव है, प्रमोशन है, लीव रूल्स है, अपॉइंटमेंट है, ये सब स्टैंडिंग ऑर्डर में आते हैं और स्टैंडिंग ऑर्डर हमको लागू होता है। और स्टैंडिंग ऑर्डर का अगर वायलेशन किया तो फिर उसके ऊपर जो कार्रवाई करती है उससे डोमेस्टिक इंक्वायरी या जैसे साहब ने बताया कि डिपार्टमेंटल इंक्वायरी की जाती है और उसमें हमें हमारे कार्यकर्ताओं को बचाने का काम जिसको करना है वही कार्यकर्ताओं को इसकी जानकारी होनी चाहिए। तो यह सब लेबर लॉज है और बहुत से लॉ है। एक नोट जो है मैंने हमारे हरी बाबू को भेजा है, वो अपने जितने ग्रुप में है वो सब लोगों को उसका सर्कुलेट करेंगे। तो एम्प्लॉयज़ के लिए लेबर लॉज क्या है और अभी जो चेंजेस आने वाले, साहब ने बताया कि आए चेंजेस लेकिन वो फ्लोर पर है, जैसे बताया तो फ्लोर पर नहीं है, उसका कानून बन गया है, खाली इम्प्लीमेंटेशन भी नहीं हुआ है। मतलब लेबर कोड जिसको हम बोलते हैं 4 कोड अभी बने हैं, एक है वेज कोड, सोशल सिक्योरिटी कोड, इंडस्ट्रियल रिलेशन कोड और ऑक्यूपेशनल हेल्थ सेफ्टी और सर्विस कंडीशन कोड, ये 4 कोड बने हैं और वो बनाने में भारतीय मजदूर संघ ने बहुत बड़ी भूमिका निभाई है। उसमें से 2 कोड है, एक सोशल सिक्योरिटी कोड और दूसरा वेजेस कोड, ये दोनों का अपना बहुत समर्थन है और हमारी मांग है कि उसको जल्द से जल्द लागू करना चाहिए। और दूसरे जो 2 कोड है कि उसमें मजदूर विरोधी बहुत सी उसमें प्रावधान है, हमने उसमें सजेशन देने के बावजूद भी गवर्नमेंट ने उसमें चेंज नहीं किया है, वो एज इट इज़ फ्लोर में पास हुआ है। हम उसका विरोध कर रहे हैं और हमारा कहना है कि जब तक भारतीय मजदूर संघ ने जो बातें उठाई है उसको आप जब तक उसमें नहीं बदल करेंगे तब तक उसे लागू नहीं करना चाहिए, ये हमारी मांग है। तो वो भी क्या क्या है इसके बारे में भी एक छोटी सी नोट जो है हमने बनाई है BMS के, वो भी आप लोगों को मिलेगी। तो मुझे लगता है कि लेबर कानून क्या है उसका इम्प्लीमेंटेशन हमारे दैनंदिन व्यवहार में बहुत इम्पोर्टेंट होता है और उसकी जानकारी कार्यकर्ताओं को होना आवश्यक है। और जो नए कोड है उसके बारे में हमेशा विवाद होता है, तो उसमें भारतीय मजदूर संघ की भूमिका क्या है। मुझे लगता है कि जो बिजली के कार्यकर्ता है और जो बिजली के अभ्यास वर्ग हुए उसमें लेबर कोड का विषय हमने भी रखा था। मैं एक नासिक में भी एक बड़ा वर्ग हुआ था जो पुराने कार्यकर्ता उनका, और एक किताब भी हमने छापी है, मुझे लगता है वो भी सभी कार्यकर्ताओं को मिली होंगी, तो वो पढ़नी चाहिए। तो भारतीय मजदूर संघ की भूमिका क्या है नए कानून के बारे में वो भी हम लोगों को पता चलेगी। तो ऐसे अलग अलग सोशल सिक्योरिटी का, इंडस्ट्रियल लॉ और ये ट्रेड यूनियन एक्ट के बारे में पहले इसमें भी हमने चर्चा की है। तो ऐसे अलग अलग अभी 150 कानून हमारे देश में थे, जो सेंट्रल गवर्नमेंट के 55-56 कानून थे, उसमें से 12 कानून जो उन्होंने निरस्त किए और 44 कानून जो थे उनका एक साथ मिलाकर 29 कानून का एक नया कोड 4 कोड बना रहे, बाकी के वैसे ही है। स्टेट गवर्नमेंट के कानून वैसे ही रहने वाले हैं। तो ऐसे की पहिलं सत्र जे झालेलं आहे ते कामगार संघटनेचा इतिहास आणि त्यानंतर कुटासकरणी घेतलेलं सत्र कुठचं कार्यकर्ता, आणि त्याच्यात तुम्ही कार्यकर्ता कसा असावा हे त्यांना सांगता, हे कुणी सांगितलं
तुम्ही सांगितलं. आणि त्यानंतर भोजनोत्तर झालेलं सत्र हे 2 कायदेतज्ञांनी आपल्याला कायदेविषयक त्याच्यातून अडचणी दूर कशा करायच्या हे सांगितलेलं आहे. मग आता कार्यकर्ता म्हणून आपण ह्यात झालेल्या 3 सत्रामधून असंघटित क्षेत्रामध्ये काम कोणत्या पद्धतीने करावं यासाठी आणि नांदेड जिल्ह्याचं कामकाज हे कशा प्रकारे संघटितरित्या संघटनेचं काम ताकदीने वाढवावं यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आज देशामध्ये साधारणतः 93% पेक्षा जास्त असंघटित क्षेत्रात काम आहे. 93% पेक्षा जास्त महाराष्ट्रात किमान 4.5 कोटी एवढे असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार आहेत. आपण दैनंदिन जीवनामध्ये जे आपण कामकाज करतो त्यामध्ये तुम्हाला घरातून बाहेर पडल्यापासून घरापर्यंत जाईपर्यंत अनेक असंघटित क्षेत्रातील कामगार नजरेस पडतात. परंतु ते कोणत्या स्थितीत काम करतात, त्यांना कायद्याचं संरक्षण आहे का, त्यांना कायद्याचं संरक्षण मिळतं का, ते कायद्यापासून वंचित का आहेत याचा आपण कधीही विचार करत नाही. खुद्द आपल्या घरातही असंघटित कामगार असतो. यामध्ये कंत्राटी काम करणारे कामगार किती आहेत? कोणी आलेले नाहीत. म्हणजे कंत्राटी उद्योग असा आहे जिथं आज संपूर्ण देशामध्ये संघटित क्षेत्राचे काम एका बाजूने कमी होत असताना दुसऱ्या बाजूने कंत्राटी पद्धतीचं काम मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये कंस्ट्रक्शन उद्योग हा मोठा आहे. तुम्ही एक 10 पावलं चाललात की तुम्हाला कंस्ट्रक्शनचं काम उभं राहिलेलं दिसत असतं. तुम्ही डाव्या साईडला बघा, उजव्या साईडला बघा, कुठेही बघा, तुम्हाला कंस्ट्रक्शनचं काम सुरू असताना दिसणार, रस्त्याचं काम सुरू असताना दिसणार, बिल्डिंगचं काम सुरू असताना दिसणार. आपल्या घरात स्वतःचं काम स्वतः करतो असे किती जण आहेत? आपल्या घरात स्वतःचं दैनंदिन जीवनाचं सगळं काम आम्ही करतो असे इथले किती जण आहेत? आम्ही म्हणजे आमच्या घरातली माणसं करतात असे किती जण आहेत? आपल्या घरात लादी पुसण्यासाठी, जेवण करण्यासाठी, अन्य काम करण्यासाठी कोणी बाई कामासाठी येते असे किती जण आहेत? त्यांना काय म्हटलं जातं? घरेलू कामगार, डॉमेस्टिक वर्कर. अशा कामगार हा सुद्धा एक कामगार आहे. आणि महाराष्ट्र शासनाने या घरेलू कामगारांसाठी घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केलेलं आहे. त्याचप्रमाणे कंस्ट्रक्शन उद्योगामध्ये काम करणारे कामगार, आता कोण कंस्ट्रक्शन उद्योगावर काम करणारे कामगार बिल्डिंगचं काम करतात एवढेच तर नाही. कंस्ट्रक्शन उद्योगामध्ये काम करणारा कामगार कोण? तर एखादी बिल्डिंग बांधण्यासाठी पावा मारण्यापासून, पाया जो मारतात प्रथम भूमिपूजन वगैरे करून पाया मारतात ना, तो मारण्यापासून अगदी बिल्डिंग कंप्लीट होईपर्यंत, अगदी गृहप्रवेश करून व्यक्ती घरात जाईपर्यंत जो जो वर्कर्स लागतो तो सगळा वर्कर्स त्यामधील फक्त भटजी गृहप्रवेशाला येतात आणि भूमिपूजनाला ते सोडून जे लागतात ते सगळे कामगार हे कंस्ट्रक्शन ॲक्टमध्ये मोडतात. आणि त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाचं
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केलेलं आहे आणि ह्या ज्या काही बिल्डिंग्स होत आहेत त्याचा जो 1% सेस आहे कॉन्ट्रॅक्टरचा तो त्या मंडळामध्ये जमा होतो आणि महाराष्ट्र शासनाकडे आज असा सुमारे 15,000 करोड रुपये हा सेस या मंडळाकडे जमा आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून जे कामगार या मंडळाअंतर्गत नोंदित होतात त्यांना पहिलीपासून साधून असा जो कोरोना सारखी परिस्थिती संपूर्ण देशात यापुढे उद्भवू शकते किंवा अशा परिस्थिती वेगळी परिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे या अशा उद्योगातील असंघटित कामगारांचा एकत्रित डाटा कुठेतरी जमा असला पाहिजे केंद्र सरकारकडे, जेणेकरून त्यांना तात्काळ केंद्र सरकारला मदत देणं शक्य होईल। यासाठी तुम्ही उपाययोजना करा आणि त्यांना एक अशा प्रकारचं ओळखपत्र द्या जे ओळखपत्र त्यांना अशा या परिस्थितीत म्हणजे अशा कोरोना कालावधीसाठी किंवा अन्य परिस्थितीत महामारीच्या परिस्थितीमध्ये आर्थिक मदत त्यांच्या खात्यावर जमा करून त्यांना मदत केली जाईल। तर असं त्यामुळे भारतीय मजदूर संघाच्या मागणीस अनुसरून अगदी केंद्र सरकारने म्हटलेलं आहे भारतीय मजदूर संघाच्या मागणीस अनुसरून त्यांनी ई श्रम पोर्टल तयार केलं आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील 339 असंघटित उद्योग 339 असंघटित उद्योगातील कामगारांची या ई श्रमद्वारे नोंदणी करण्यास सुरुवात केली। मध्यंतरी काळात ई श्रमची ज्यांची नोंदणी झालेली ती उत्तर प्रदेश सरकारने 1,000 रुपये त्यांना मध्यंतरीच्या काळात त्याच्यावर टाकलेले होते, परंतु ही नोंदणी होण्यासाठी असंघटित कामगारांची नोंदणी करून घेण्यासाठी भारतीय मजदूर संघमन आपण पाठपुरावा करण्याची गरज आहे। आता कंस्ट्रक्शन कामगारांचा मगाशी विषय आला, पहिली ते मृत्यूपर्यंत हे थोडक्यात पटापट सांगत जातो। जर एखाद्या कामगाराचे कंस्ट्रक्शन कामगार असेल आणि त्याला ठेकेदाराने किंवा तुमचा ग्रामसेवक किंवा नगरपालिका महानगरपालिकेचा अधिकाऱ्याने प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याची नोंदणी मंडळामध्ये होऊ शकते। त्याला 1ली ते 7वी पर्यंत पहिल्या 2 मुलांपर्यंत 2,500 रुपये मिळू शकतात। दुसऱ्या 8वी ते 10वी पर्यंत 5,000 आहेत। 10वी 12वी मध्ये 50% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले तर 10,000 रुपये आहेत। 11वी 12वी मध्ये 10,000 रुपये आहेत। 13वी 14वी 15वी मध्ये शिकत असले तर 20,000 रुपये आहेत। पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 25,000 रुपये आहेत। जर नैसर्गिक डिलेवरी झाली त्याच्या पत्नीची डिलेवरी किंवा कामगाराच्या त्या महिला कामगाराची प्रसूती झाली नैसर्गिक तर त्याला 15,000 आहेत। शस्त्रक्रिया झाली तर 20,000 आहेत। जर एखाद्याला त्या नोंदित कामगारावर आधारित असलेली पत्नी आई वडील 2 मुले आणि त्या कामगाराक गंभीर आजार कोणते किडनी ट्रान्सफर हृदयाचे शस्त्रक्रिया मग ती एंजिओप्लास्टी असो किंवा शस्त्र ती अधिक कॅन्सर हे 3 गंभीर आजार त्याला 1,00,000 रुपये। त्यानंतर MSCITचा परतावा आहे तुम्हाला व्यसनमुक्तीसाठी 6,500 रुपये आहेत। जर त्या कामगाराने महिला कामगार असेल आणि पुरुष कामगार असेल त्याचा प्रथम विवाह असेल तर 30,000 आहे। त्या कामगाराच्या एका मुलीसाठी 51,000 रुपये आर्थिक मदत आहे। असे विविध 28 योजना महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम मंडळाने राबविलेल्या आहेत, परंतु आपल्याकडे मात्र या सगळ्या मंडळांच्या कामकाजामध्ये एजंटांचा वावर जास्त आणि संघटनांचा वावर कमी
हे आता आपण थांबलं पाहिजे. जोपर्यंत तुमच्या हातात ताकद नाही तोपर्यंत आपण असंघटित कामगारांना न्याय देऊ शकत नाही. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण कार्यकर्ता म्हणून काय केलं पाहिजे, भारतीय मजदूर संघाचं कार्य काय असलं पाहिजे आणि कायदेविषयक ज्ञानामध्ये आपण कोणत्या पद्धतीने काम कोणत्या रस्त्याने जाऊन केलं पाहिजे हे आपण शिकलेला आहात. या असंघटित क्षेत्रातील कामगारांना, मग ते रिक्षा कामगार असतील, स्टॉलधारक असतील, सायकल रिक्षावाले असतील, मोटरसायकल रिक्षावाले असतील, आठवडा बाजारामध्ये जे भाजी विक्रेते असतात ते कामगार असतील, आपल्या घरी काम करणारी जिला आपण मोलकरीण म्हणतो ती घरेलू कामगार असेल, हे बांधकाम कामगार असतील, यांना संघटित करा. आत्ताच्या कालावधीमध्ये बांधकाम कामगारांना अक्षरशः 30 भांड्यांचा सेट वाटला जातो आहे. घरेलू कामगारांनाही ज्यांची नोंदणी 15 फेब्रुवारी 2024पर्यंत आहे अशा कामगारांनाही 30 भांड्यांचा सेट दिला जाणार आहे. मी प्रदेशाध्यक्षांना विनंती केली की ती मुदत त्यांनी आगामी काळात वाढवून घ्यावी, कारण मध्यंतरी इलेक्शनचा पिरियड होता आणि आचारसंहिता होती, त्यामुळे बरेच जण कामगार नोंदणी करू शकलेले नाहीत, नूतनीकरण करू शकलेले नाहीत. तर त्यांना विनंती केली आहे किंवा कामगार मंत्र्यांना संपर्क साधून त्यांनी ते जर केलं तर त्या घरेलू कामगारांना त्याबाबतचा घरेलू कामगारांचा फॉर्म, कंस्ट्रक्शन नोंदणीचा, बांधकाम कामगार नोंदणीचा फॉर्म मी या कार्यकर्त्यांकडे पाठवलेला आहे. त्यानुसार जर तुम्ही नोंदणी करून घेतली आणि 24 जुलैपर्यंत आपण त्याची नोंदणी जास्तीत जास्त वाढवली आणि अन्य असंघटित क्षेत्रातील कामगारांकडे तुम्ही लक्ष केंद्रित केलात तर भारतीय मजदूर संघाची नांदेड जिल्ह्याची ताकद ही वाढल्याशिवाय राहणार नाही. आगामी काळात असंघटित क्षेत्रातील काम हे शिखरावर जाणार आहे. संघटित क्षेत्रातील काम हे फार नगण्य राहिलेलं आहे. ते कार्यकर्ते आपल्याला आज इथं दिसत आहेत, परंतु असंघटित क्षेत्राची जोड जर तुमच्या कामाला मिळाली आणि त्यांच्या असंघटित कामगारांच्या प्रश्नासाठी तुमच्या कामाची जोड मिळाली आणि संगम निर्माण झाला तर आपली नांदेड जिल्हा भारतीय मजदूर संघ म्हणून चांगल्या पद्धतीने कार्य होऊ शकतो आणि संघटना ताकद चांगल्या पद्धतीने वाढू शकतं. आगामी काळात आपलं 25 ऑगस्ट हे अनुपजीने सांगितलंच असेल, 25 ऑगस्टला माहूरगाव इथं गावला आपलं अधिवेशन आहे जिल्ह्याचं. 25 ऑगस्टला अधिवेशन आहे. त्या अधिवेशनापूर्वी तिथंही उपस्थिती 500 उपस्थिती असंघटित आणि संघटित क्षेत्रातल्या कामगारांची 500 उपस्थिती राहील. असे नोंदित अनोंदित जे कामगार आहेत ते नोंदित करून त्यांना तिथं उपस्थित ठेवलं जाईल. असंघटित कामगारांचा मोठा मेळावा या नांदेड जिल्ह्यात होईल. असंघटित कामगारांचा एखादं भव्य आंदोलन त्यांच्या प्रश्नासाठी या जिल्ह्यात होईल. यासाठी आपण जर काम केलं तर आगामी काळातलं भारतीय मजदूर संघाचं काम हे चांगल्या पद्धतीने वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्यासारखे तरुण कार्यकर्ते, जुने जाणते कार्यकर्ते जर याला जोड दिली तर आपण खरोखरच भारतीय मजदूर संघाचं काम चांगल्या प्रकारे वाढवू शकू. एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. सकाळपासून नांदेड जिल्ह्यामध्ये एक अभ्यास वर्ग होतो आहे. सुरुवातीपासून आत्तापर्यंतची उपस्थिती खरोखर चांगली आहे. साधारण एक 3-4 महिला सोडल्या तर बाकीचे सर्व कार्यकर्ते आपले या अभ्यास वर्गामध्ये पूर्ण वेळ हजर आहेत आणि काही 1-2 कार्यकर्ते गेले, दुसरे 2-4 आले. त्यामुळे अशा प्रकारचे एक चांगला अभ्यास वर्ग आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला आणि सगळ्यांनी चांगला सहभाग आपण घेतला. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आता विषय आपले सगळे झालेले आहेत. फक्त आता भारतीय मजदूर संघाचं 23 जुलैला वर्धापन दिन आहे, आपण सगळ्यांनी ऐकलं आणि त्यानिमित्ताने कार्यक्रम पण करायचा. तर वर्धापन दिन काही दरवर्षीच असतो, यावर्षीचा आहे असं काही विषय नाही आहे.
पण मग यावर्षीचा वेगळा काय आहे? तर यावर्षीचा वेगळा याच्यासाठी आहे की भारतीय मजदूर संघ 70व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. 1900 आप समझ रहे हैं, मराठी में समझ रहे हैं? 70 साल में भारतीय मजदूर संघ प्रवेश कर रहा है. 1955 में अपनी स्थापना हुई और 2024 23 जुलाई को 69 साल हमारे पूरे हुए, 69 ईयर्स. अभी हम 70th ईयर में प्रवेश कर रहे हैं. तो 70th ईयर में प्रवेश करना ये कोई विशेष बात भारतीय मजदूर संघ के लिए क्यों है, ये हमें समझना बहुत आवश्यक है. जैसे हमारे देश में मैंने सुबह भी बताया, अलग अलग ट्रेड यूनियन, सेंट्रल ट्रेड यूनियन हुई है. सबसे पहले आईटेक हुई, अभी आईटेक के 104 साल हो गए, लेकिन 104 साल में कम से कम 10 बार उसका डिवीज़न हुआ है. और सही में आईटेक कहाँ थी, कौन सी थी, वो अभी शिल्लक नहीं है. दूसरे हमने इंटक की बात की, इंटक में भी कम से कम 7-8 डिवीज़न हुए हैं. और किस विषय को लेकर वो शुरू हुए थे और वो कहाँ गया विषय, उद्देश्य क्या था, वो लोग भूल चुके हैं. अभी एक सुप्रीम कोर्ट में विवाद चालू है, उसमें सही इंटक कौन सी है इसके ऊपर विवाद चल रहा है. और 3 यूनियन ने ऐसा दावा किया कि हम सही इंटक है. एक हमारे 20 साल में हिंद मजदूर सभा के जो महामंत्री है मनिंदर सिंह जी, उनके लड़के को उन्होंने भेजा था, समझ लीजिए आप. तो ये सेंट्रल ट्रेड यूनियन की स्थिति है. बाकी की जो सेंट्रल ट्रेड यूनियन है ऐसी उनकी स्थिति है. और कम्युनिस्ट यूनियन की जितनी भी यूनियन है उनकी आज कोई गलती नहीं. 10 कम से कम यूनियन है वो कम्युनिस्ट यूनियन से बनी है. तो सही में 70 साल एखादा संगठन है कि किस विषय को लेकर हमने शुरू किया. कोई हमने हमारी नीति तय की, हमने कहा कि हम व्यक्तिगत और नॉन पॉलिटिकल यूनियन करके काम करेंगे. हमने कहा कि हम कॉमन लीडरशिप के आधार पर काम करेंगे, ग्रुप लीडरशिप के कॉमन डिसीजन सिस्टम के आधार पर काम करेंगे, भारत माता की जय कहेंगे. और एक विषय लेकर हमने काम शुरू किया और 70 साल हम सातत्य से काम कर रहे हैं. एकमेव भारत में ऐसा संगठन है कि 70 साल में उसका ना कोई डिवीज़न हुआ, ना कोई बड़ा नेता निकला और उसने अपना अलग से संगठन शुरू किया. ऐसा एक भी संगठन, एक भी घटना हमारे भारतीय मजदूर संघ में नहीं हुई है. जो लोग लाखों में शुरू में थे वो अभी हज़ारों में आ गए और हमने 35 लोगों से शुरू किया, हम करोड़ों में गए. तो ये डिफरेंस है भारतीय मजदूर संघ और अन्य संगठनों में. इसलिए हमारा 70 साल में जो प्रवेश है, इसलिए वो महत्व का है कि क्या भारतीय मजदूर संघ है. और भारतीय मजदूर संघ अकेला ऐसा कैसा संगठन है, वो भारत के मजदूरों की एक आशा है. बाकी लोगों से कोई अपेक्षा नहीं कर सकते. आज ऐसा कौन सा संगठन है कि भारत के सभी मजदूरों की समस्याओं का समाधान कर सकता है, तो वो भारतीय मजदूर संघ है. इसलिए मजदूर संघ के 70 साल हमारे लिए बहुत बड़े. तो हम लोगों ने उसको अच्छी तरह से मनाना चाहिए, लोगों में ले जाना चाहिए. मजदूर संघ की विशेषता क्या है वो ले जानी चाहिए. अभी एक पेपर दिया आपको, आपने देखा होगा, तो उसमें ये सभी बातें BMS की 70 ईयर्स, कामगार सेवेची 70 वर्ष, ऐसा मराठी में है. तो ये भारतीय मजदूर संघ का जो है उसमें सभी बातें उसमें आई है. तो 70 साल में हम क्या क्या करने वाले हैं ये थोड़ा हमें पहले समझ देना चाहिए. पहली बात, अभी अधिवेशन की आई है, तो हमने पहले तय किया कि 70 साल में, 70वें साल में हमारे पूरे देश में जितनी हमारी जिला कमेटियाँ हैं, हर एक ज़िले में हमारा अधिवेशन होगा. तो अगस्त महीने में सभी हमारे महाराष्ट्र प्रदेश में 24 जिले आते हैं, सभी 24 जिलों में हमारा अगस्त महीने में अधिवेशन होने वाला है. तो अधिवेशन में क्या करना है ये भी हमें समझना चाहिए. अधिवेशन में ज़्यादा से ज़्यादा संख्या होनी चाहिए. सभी हमारे सभी संगठन जितने भी जुड़े वो सबका वहाँ होना चाहिए. कम से कम 100 रुपया वहाँ का शुल्क होना चाहिए. कौन कौन आने वाला है उसकी नाम रजिस्टर होना चाहिए. सभी का पूरा समय उपस्थिति होनी चाहिए. शुरुआत में हमारे जैसा उद्घाटन सत्र होगा वो सत्र होगा. अधिवेशन कम से कम 5 घंटे से कम नहीं होना चाहिए. 1-2 घंटे में ख़त्म हो गया ऐसे अपेक्षा नहीं है. 5 घंटे का कम से कम शुरू में अधिवेशन, 2-3 सत्र, भोजन, फिर 1-2 सत्र, ऐसा अधिवेशन होना चाहिए. अधिवेशन में क्या क्या करना है, तो जो हमारे जिला का जो वृत्त है वो सब वृत्त वहाँ पर रखेंगे. जिला का जो आय व्यय है, जमा खर्चा है, इसके बारे में जानकारी हमारे सभी लोगों को होनी चाहिए, वो भी हम उसमें देंगे. जिला में हमारे लेबर के जो इश्यूज़ है, लेबर अभी हम नांदेड़ में काम करें, नांदेड़ के क्या इश्यूज़ है, जैसे उन्होंने असंगठित क्षेत्र की बात की है, वहाँ के इश्यूज़ क्या है,
संगठित क्षेत्र की बात की है, वहाँ के इश्यूज़ क्या है, जैसे हमारे यहाँ लेबर कमिश्नर नहीं है, लेबर ऑफिसर नहीं है, कंप्लेंट की तो उसका कोई देखने वाला नहीं है, लेबर कोर्ट है लेकिन जजेस नहीं है, ये समस्याएं हो सकती है। हमारे ESI का हमारे अस्पताल नहीं है, पैसे हमारे से कटते हैं लेकिन सेवाएं नहीं मिलती है। अलग अलग इश्यूज हमारे हर एक जिले के हो सकते हैं। वो सभी विषय को लेकर हमारे अधिवेशन में ठहराव होने की ज़रूरत है, रिजोल्यूशन करना है और रिजोल्यूशन हम उसमें करेंगे, ये हमारी आवश्यकता है। और उसके बाद में अगले 3 साल के लिए हमारी कौन सी समिति रहने वाली है, कार्य समिति, उसका चयन उसमें डिक्लेयर करना है। उसके अध्यक्ष, सेक्रेटरी और कोषाध्यक्ष जो 3 पदे हैं वो भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश से चर्चा करके उसको तय करना है। प्रयास हमारा ये होना चाहिए कि 50 वर्ष के अंदर के सभी कार्यकर्ता कमेटी में ज़्यादा से ज़्यादा हो। हमारे केंद्र ने तो 45 साल तय किया है, लेकिन हमने कहा कि 50 साल तक का, 50 साल से ऊपर के आदमी पदाधिकारी ना हो, उसके अंदर के पदाधिकारी सभी होने चाहिए। ऐसा तब हमारे इसमें जो लीडरशिप है वो यंग लीडरशिप आएगी। और 50 साल में कोई यंग नहीं है, लेकिन नए नए कार्यकर्ता हमारे इसमें आने चाहिए, ये हमारा प्रयास है। दूसरा, हमारी कार्य समिति कितनी लोगों की होनी चाहिए, तो ज़्यादा से ज़्यादा 15 पदाधिकारी जिला कमेटी में हो, अध्यक्ष, सेक्रेटरी, कोषाध्यक्ष, संगठक और कुछ उपाध्यक्ष, कुछ सचिव, जॉइंट सेक्रेटरी, ऐसा हमारा 15 से ज़्यादा से, और उसमें कम से कम 2 पदाधिकारी ये महिला पदाधिकारी होनी चाहिए। महिला पदाधिकारी के बगैर काम होने वाला नहीं है। सदस्य नहीं, कमेटी सदस्य नहीं, ऑफिस बेयरर्स ऐसे होने चाहिए। ये हमारी ये अभी अपेक्षा है कि ये पहला विषय है। यह अधिवेशन हमारे सभी प्रांत में होगा। दूसरा है कि भारतीय मजदूर संघ, जैसे हमने कहा कि एक क्या कहें कि जेन्युइन ट्रेड यूनियन है और एक सोशल ऑर्गेनाइजेशन करके हम लोग काम करते हैं, तो सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज़ भी हमारी कुछ है, तो उसको भी हमारे लोगों में जाना चाहिए। कुछ सोशल विषय ऐसे हैं कि जिसके बारे में समाज में अभी मजदूरों में जागरण करने की आवश्यकता है, ऐसा हमको लग रहा है। इसलिए हमने 5 विषय ऐसे तय किए हैं कि जिसके ऊपर इस अगस्त महीने से लेके दिसंबर महीने के 5 महीने में हम जन जागरण करने वाले हैं। वो विषय को हमने कहा पंच परिवर्तन विषय। पंच परिवर्तन में क्या क्या विषय आएंगे कि जिसके बारे में हम लोगों को जागरूक करेंगे, अवेयरनेस उसमें क्रिएट करेंगे। तो पहला विषय ये है कि पर्यावरण का विषय। पर्यावरण के बारे में हम लोग बात करते हैं। अगस्त महीने में 28 अगस्त हो या 6 जून हो, ये 2 दिन में हम पर्यावरण मंच की तरफ से कि केवल पेड़ लगाने का काम करते हैं और उस दिन फ़ोटो वीटो निकल ले तो हमारा पर्यावरण दिन खत्म हो जाता है। लेकिन ऐसा न करते हुए पर्यावरण स्नेही हमारा जीवन कैसे हो, दैनंदिन जीवन में पर्यावरण का रक्षण हम कैसे कर सकते हैं, घर में क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए, क्या यूज़ करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए, कि जिसके कारण पर्यावरण का संरक्षण हो सकता है। ऐसी बातों को ध्यान में रखते हुए हम मजदूरों में उन विषय पर लेके जाएंगे और लोगों को बताएंगे कि दैनंदिन जीवन में पर्यावरण का व्यवहार हमारा कैसे हो सकता है। ये हमारा पहला विषय रहेगा। ये अगस्त महीने में पूरा 1 महीना भर ये विषय हम सभी जगह पे हमारी अपेक्षा है कि ये कार्यक्रम हो। कहाँ कहाँ होना चाहिए, जहाँ हमारे 5, 50, 100 लोग, जहाँ हमारा छोटा छोटा यूनिट है, हर यूनिट पे हमारे स्थानिक कार्यकर्ता, यहाँ के कार्यकर्ता उस विषय को जाकर रखेंगे और जो क्या रखना है, क्या नहीं है, क्या पॉइंट है, वो आप प्रदेश की तरफ से नोट जो है सर्कुलेट करेंगे और वो उसी के आधार पर वो विषय रखेंगे, ऐसी हमारी अपेक्षा है। दूसरा विषय क्या है, दूसरा विषय कुटुंब प्रबोधन का है। कुटुंब प्रबोधन, जैसे आप जानते हैं कि भारतीय संस्कृति या पूरे विश्व में अगर हम जाएंगे तो सबसे बड़ी विशेषता भारत की क्या है, तो भारत की सबसे बड़ी विशेषता है कि भारत का कुटुंब व्यवस्था। मैं आपको बताता हूँ, मैं साउथ अफ्रीका में गया था 2 महीने के लिए, पढ़ने के लिए गया था और वो भी भारतीय मजदूर संघ ने मुझे भेजा था ग्लोबल लेबर यूनिवर्सिटी के लिए। तो वहाँ जाने के बाद हम एक सर्वे करने के लिए गया था। एक सर्वे का एक कैटेगरी है, जैसे यूनियन के लिए काम करते तो हमें कोई यूनियन बने, से मार्केटिंग सर्वे रहते हैं ना, तो मुझे एक क्षेत्र में यूनियन बनानी है, उसको कहते थे कार गार्ड है। कार जो हम प्राइवेट जाते हैं, कहीं गाड़ी लगाते हैं तो हमको वो कार लगाने के लिए कोई सहायता करता है, साहब ऐसे लगाओ, कोई रुकता है, ऐसे जो ये सेल्फ हेल्प करने वाले उसको कार गार्ड बोलते हैं और सेल्फ सर्विस है। और हम उसको कुछ ना कुछ 5-10 रुपये दे देते, जैसे होटल के बाहर जाते गाड़ी लगाते, सिक्योरिटी हमको सेवा देता है, जाते जाते 5-10 रुपये देते, उसको कार गार्ड बोलते हैं। तो हमें कहा गया कि कार गार्ड नाम की कैटेगरी है, उसका सर्वे आपको करना है। हमने कहा सर्वे के लिए गए तो एक प्रश्नावली हमें दी थी
उसमें बाकी थे क्या नाम है, क्या करते हैं, कितना पैसा मिलता है वगैरह, लेकिन फैमिली बैकग्राउंड के बारे में एक सवाल था कि आपकी शादी हो गई है क्या। पहली बात शादी हो गई, समझो आपको पूछा कि आपकी शादी हो गई है, तो दूसरा सवाल आएगा क्या बच्चा है क्या, बराबर है, तो आप कहेंगे है, एक है, दो है। वहाँ पर हमने पूछा आपकी शादी हो गई है क्या, तो उन्होंने कहा नहीं हुई है, जी कुछ हुई है कुछ नहीं। बाद में पूछा तो आपका बच्चे हैं क्या, हाँ मुझे 2 बच्चे हैं, मुझे 3 बच्चे हैं। मतलब हमारे लिए ये शॉकिंग था, भारत में रहने वाले आदमी के लिए शॉकिंग बात है कि शादी हुई नहीं और 2-3 बच्चे हैं। हमारे साथ पढ़ने वाली हम लोग कम से कम 11 स्टेट से 12 कंट्रीज से हम लोग वहाँ पर आए थे। 22-27 लोगों की हमारी बैच थी। उस 27 लोगों के बैच में कम से कम 4 महिलाएं ऐसी थी कि जिनकी शादी नहीं हुई थी लेकिन उनको बच्चे थे। 3-4 महिला पुरुष ऐसे थे कि जिनकी शादी नहीं हुई लेकिन उनको बच्चे थे। तो शादी के बिना बच्चे ये हमारे लिए शॉकिंग है, लेकिन वहाँ पर ये कॉमन होता है। तो ये एक संस्कृति और एक परिवार की व्याख्या के बारे में, तो वहाँ देखेंगे तो ऐसे सिंगल पेरेंट के बहुत बच्चे हैं, बहुत सी ऐसी शॉकिंग बातें थी। उसको देखने के बाद पता है सब साउथ अफ्रीकन कंट्रीज़ की बात मैं कर रहा हूँ, बाकी जगह भी है लेकिन उसमें अफ्रीकन कंट्रीज़ के ज़्यादा लोग थे। तो सबसे ये देखने के बाद लगा सर हमारी कुटुंब व्यवस्था कितनी अच्छी है, और उसके बारे में हमें प्राउड फील होता है कि नहीं भैया हमारे यहाँ तो ऐसा होता है, इतने लोग रहते हैं, शादी की बगैर बच्चे की बात सोच नहीं सकते। अगर शादी नहीं हुई तो बाकी के प्रश्न हम पूछेंगे ही नहीं, लेकिन वहाँ पूछते हैं और उसके उत्तर आते हैं। तो हमारी कुटुंब व्यवस्था है सबसे आदर्श कुटुंब व्यवस्था पूरे विश्व में है। तो अभी उसमें कुछ छेद आ रहे हैं, अलग अलग कुछ न कुछ ऐसे उसके ऊपर आघात हो रहे हैं। ये कुटुंब व्यवस्था कैसी बचाई जाए, उसको कैसे सक्षम किया जाए, ये विषय को लेकर कुटुंब व्यवस्था में दैनंदिन क्या होना चाहिए, हमारे लोगों को एक साथ मिलन होना चाहिए, बातचीत होनी चाहिए। अभी हम लोग घर में बैठते हैं लेकिन अलग अलग रहते हैं, हर एक के साथ हाथ में मोबाइल होता है, कोई भोजन भी करता है तो भी एक दूसरे से बात नहीं करते हैं। तो घर में संवाद कम हो गया है, दूसरा घर में रहते हुए भी हम लोग सेपरेट रहते हैं। तो ये कम होना चाहिए और हम लोग कुटुंब करके एक साथ आने चाहिए। इस विषय को लेकर कुटुंब प्रबोधन का एक विषय हम रखने वाले हैं, और ये पूरे सितंबर महीने भी हमारा ये विषय पूरे महीना भर ये विषय हम लोग लेने वाले हैं। तीसरा विषय है सामाजिक समरसता का। अभी आप यह देख रहे हैं मराठवाड़ा में तो बहुत बड़े बड़े मोर्चे निकले, सभी जगह मराठा का आरक्षण है, फिर ओबीसी का संघर्ष होगा, एक दूसरे के खिलाफ हम लोग लड़ रहे हैं। अलग अलग राज्य में अलग अलग स्थिति है। तो सामाजिक समरसता, हम लोग सब भारतीय हैं, हम किसी भी जाति धर्म के हो, किसी भी पंथ के हो, लेकिन हम भारतीय हैं, और ऐसी छोटी छोटी बातों के कारण समाज में बहुत बड़ा संघर्ष निर्माण होता है, उसका हमारे समाज के ऊपर, देश के ऊपर परिणाम होता है। तो ये ना हो और सामाजिक समरसता हमारे दिल में बनी रहे, हमारे लोगों में, इसके लिए सामाजिक समरसता का भी विषय हमने रखा है। और अक्टूबर महीना इसलिए हमने चुना है कि हमारे श्रद्धेय दत्तोपंत ठेंगड़ी जी का स्मरण दिन उसमें रहता है, और उनका स्मरण दिन हम सामाजिक समरसता दिन के तरफ से मनाते हैं। तो अक्टूबर महीने में इस सामाजिक समरसता के ऊपर हमारे सभी विषय सभी गाँव में, सभी उद्योगों में, सभी डिवीज़न में हमारे होंगे। चौथा विषय जो है, जैसा अभी हमारे वकील साहब ने बताया कि हमारे राइट्स क्या है, कॉन्स्टिट्यूशन का बार बार उन्होंने प्रयोग किया, आर्टिकल 14, आर्टिकल 30 वगैरह वगैरह। तो उसमें हमारे जो फंडामेंटल राइट्स है उसके बारे में सबको जानते हैं, हमको बोलने का अधिकार है, घूमने का अधिकार है, व्यापार का अधिकार है, अब ये सब मालूम है, धर्म का अधिकार है, लेकिन रिस्पॉन्सिबिलिटीज़ क्या है इसके बारे में हम लोग ज़्यादा अवेयर नहीं है। कोई सभी बात करते हैं अधिकार की करते हैं, रिस्पॉन्सिबिलिटी की बात कोई करता नहीं है। तो भारतीय कॉन्स्टिट्यूशन में रिस्पॉन्सिबिलिटीज़ हमारी क्या है, नागरिक कर्तव्य करके क्या हमारे लिए कहा गया है, इसके बारे में लोगों को बताना। और नागरिक कर्तव्यों का हम लोगों ने अगर वहन करेंगे, एक का अधिकार अगर सुरक्षित करना है तो दूसरे ने अपना कर्तव्य पूरा करना चाहिए। दूसरा अगर अपना कर्तव्य पूरे करेगा तो मेरा अधिकार सुरक्षित होगा। ये हमारे समाज की रचना है। तो ये बातों को लेकर नागरिक कर्तव्य का विषय हमने नवंबर महीने में रखा है, और नागरिक कर्तव्य के बारे में कॉन्स्टिट्यूशन हमारे सभी लोगों तक ये हमें पहुँचना है। दिसंबर महीने में स्वदेशी के बारे में हम लोगों तक जाने वाले हैं। स्वदेशी बात आती है तो हमें खाली इतना मालूम होता है कि स्वतंत्रता आंदोलन में विदेशी माल की होली हुई और ऐसा सब, बाकी हमारे सामने आता नहीं है। लेकिन स्वदेशी जागरण मंच की स्थापना भारतीय मजदूर संघ ने की,
1991 से स्वदेशी जागरण मंच काम कर रहा है। आज के दिन में, आज के समय में स्वदेशी की प्रासंगिकता क्या है और किस तरह से हम स्वदेशी जीवन में ला सकते हैं, इसके विषय में हमें लोगों में जाना है। क्या क्या कर सकते हैं? स्वदेशी वस्तु के लिए केवल स्वदेशी नहीं, स्वभाषा हो सकती है, स्वधर्म हो सकता है, स्व संस्कृति हो सकती है। स्वधर्म, स्व संस्कृति, स्वभाषा, अलग अलग गोष्ठी है जिसमें स्व आता है, तो उसमें स्वदेशी का विविधांगी स्वरूप क्या हो सकता है और हम लोग स्वदेशी का कैसा व्यवहार जीवन में हम स्वदेशी को कैसे ला सकते हैं, इस तरह का विषय लेकर हम 2 दिसंबर महीने में सब तक जाएंगे। दूसरा विषय है कि 1 से 15 दिसंबर तक पूरे देश भर में हमने एक बृहद संपर्क अभियान रखने का निर्णय लिया है। भारतीय मजदूर संघ क्या है, अभी हमने आपको बताया, हम लोग बार बार सुनते हैं, हमें मालूम है, कुछ नए आएंगे उनको मालूम होगी, लेकिन अन्य मजदूर हैं जो हमारे संगठन से जुड़े नहीं है, उन्हें भी ये पता चलना चाहिए कि भारतीय मजदूर संघ का ऐसा नाम का संगठन है, हमारे लोगों को भी पता चलना चाहिए। इसलिए हमने कहा है कि दिसंबर महीने में 1 से 15 दिसंबर ये समय में पूरे देश भर में कम से कम 5 करोड़ नए लोगों तक हम हमारा संपर्क करेंगे और वहाँ भारतीय मजदूर संघ की जानकारी उन तक पहुँचाने का प्रयास करेंगे। महाराष्ट्र प्रदेश में हमने तय किया है कि कम से कम 10 लाख नए मजदूर जो है, जो हमारे संपर्क में होते हैं, लेकिन 10 लाख लोगों तक हम जाएंगे और भारतीय मजदूर संघ की जानकारी देंगे। 1 से 15 दिसंबर का एक बड़ा अभियान भारतीय मजदूर संघ का ये रहने वाला है। जनवरी और फरवरी महीने में हमने कहा है कि युवा कार्यकर्ता सम्मेलन जो है पूरे महाराष्ट्र, पूरे देश में होने वाले। युवा मतलब 45 वर्ष के अंदर के सभी कार्यकर्ता है, हम उनको युवा कार्यकर्ता कहते हैं। और जगह जगह पे हर एक ज़िले में युवा कार्यकर्ता सम्मेलन जो है वो फरवरी महीने में होंगे। नांदेड़ में भी हमें युवा कार्यकर्ता सम्मेलन करना है और मार्च महीने में पूरे सम्मेलन के में जो सम्मिलित हुए कार्यकर्ता है उनमें से अच्छे कार्यकर्ताओं का एक अभ्यास वर्ग हर एक ज़िले में और एक राज्य स्तर का एक अभ्यास वर्ग मार्च महीने में होगा। उसी तरह से अभी महिलाओं की संख्या हमारे मजदूरों में बहुत बड़ी है, बड़ी संख्या में मजदूर महिलाएं भी हैं, लेकिन उनका पार्टिसिपेशन हमारे यहाँ भी 4-5 महिलाएं थी, दोपहर में नहीं है। लेकिन इन महिलाओं का ट्रेड यूनियन में पार्टिसिपेशन कैसे बढ़े, लीडरशिप कैसे डेवलप हो, इस विषय को लेकर महिला सम्मेलन भी हम मार्च महीने में पूरे देश भर में हर एक ज़िले में करने वाले हैं। यहाँ भी हमारा वो मार्च महीने में महिला सम्मेलन होना चाहिए और अप्रैल महीने में महाराष्ट्र का और जिला स्तर का एक अभ्यास वर्ग जो है महिला कार्यकर्ताओं का होगा। ये सभी करते हुए जो हमारा संगठन है वो संगठन बढ़ना चाहिए, इंफ्रास्ट्रक्चर संगठन का अच्छा होना चाहिए। यहाँ पर हमारे नांदेड़ जिले में एक कार्यालय था, कभी वो अभी नहीं है, हमारा खुद का कार्यालय होने से कुछ लक्ष्य हमारे सामने रखना पड़ेगा और उसको लेकर एक निधि संकलन का भी एक बड़ा आह्वान हम लोग करने वाले हैं। जिले में अपना कार्यालय जिन्होंने देखा होगा दत्तोपंत ठेकड़ी भवन तो बना है नया, लेकिन पुराना एक कार्यालय हमारा इसमें है, क्या कौन सा कार्यालय अपना दिल्ली में अपना कार्यालय जो है, नहीं दूसरा पहाड़गंज में बड़े भैया राम नरेश भवन करके बड़ा कार्यालय है। अभी उसकी 100-150 साल की पुरानी इमारत है। अभी हमने तय किया कि उसको डिमोलिश करके नया एक बिल्डिंग अच्छा वहाँ पर बनाएंगे और हर एक ज़िले में भी एक बीएमएस का कार्यालय होना चाहिए, ऐसा भी एक संकल्प किया है। तो इसके लिए एक बड़ी मात्रा में निधि संकलन सभी स्तर पर हम करेंगे। महाराष्ट्र प्रदेश में 1.5 करोड़ रुपया जमा करने का एक लक्ष्य हमको दिया गया है, उसी को आधार पर डिस्ट्रीब्यूट करते हुए एक नांदेड़ हमारा पुराना संगठन है, अच्छे कार्यकर्ता यहाँ पर है, तो नांदेड़ जिला भी कुछ एक लक्ष्य तय करके वो पैसा हमें जमा करना है। तो हमारी अपेक्षा क्या है, तो हमारी अपेक्षा है कि कम से कम 1 दिन का पगार जो है कार्यकर्ता ने अपने बीएमएस के लिए इस विसरण देना चाहिए। ज़्यादा से ज़्यादा आप कुछ भी दे सकते हैं, लेकिन 1 दिन का कम से कम पगार जो है ये उन्होंने देना चाहिए। जो लोग हमारे सदस्य नहीं हैं ऐसे लोगों को 500-1000 रुपये के कुछ कूपन हमारे कार्यकर्ता निकालेंगे, वो कलेक्शन करना है, लेकिन कम से कम 500 से कम नहीं होना चाहिए, ऐसा हमारा प्रयास है। तो कम से कम क्या तय कर सकते हैं, अभी रायगढ़ नांदेड़ जिले की एक बैठक करिए, उसमें तय करिए कि हम उसमें से सभी पैसा कोई केंद्र को जाएगा या राज्य को जाएगा, ऐसा नहीं, कम से कम 40% अमाउंट जो हमारे ज़िले में रहने वाली है और ज़िला उसके ऊपर अपना काम जो है ज़िले के लिए उसका उपयोग होगा। कुछ पैसा जो केंद्र को जाएगा, कुछ केंद्र पैसा राज्यों को जाएगा और कोई फेडरेशन होगा तो उसको भी कुछ पैसा हम लोग उसमें से देने वाले हैं।
तो राज्य है, जिला है, फेडरेशन है और केंद्र है, ऐसे सभी जगह पे हमारा संगठन आर्थिक दृष्टि से सक्षम होना चाहिए। ऐसा प्रयास भी हम लोग इसमें करने वाले हैं। और एक महत्व का विषय जो है कि 70 साल में हमारा काम बढ़ना चाहिए। जैसे अभी 2 बार शब्द 2 प्रयोग किए, मैं 2 प्रश्न आप लोगों को पूछता हूँ, उसका उत्तर हम लोग आप देंगे। पहला है कि इन्होंने कहा कि असंगठित मजदूर, असंगठित कामगार बोला ना, असंगठित कामगार इतने 4 करोड आहे, 5 करोड आहे। तर असंघटित कामगार म्हणजे काय, आपल्याला काय वाटतं, आणि संघटित कामगार म्हणजे काय? 2 प्रश्नांची उत्तर द्यायची। संघटित कामगार आणि असंघटित कामगार। हां, ज्यांना नेतृत्व नाही ते असंघटित। ओके, ज्यांना नेतृत्व नाही ते असंघटित। पुढे हां, नोंदणीकृत अनोंदणीकृत। तुम्ही काय? माझ्या हिशोबाने असं आहे, संघटित कामगार जो आहे त्याला म्हणजे वेतन वगैरे मिळतात, आणि असंघटित असं आहे की त्याला महावारी वेतन नसतं, पण ते टेम्पररी स्वरूपाचे असतात, ते परमनंट नसतात। ओके। परमनंट आणि टेम्पररी, ओके। या पद्धतीमध्ये त्याचं आणखी कि आप क्या कहेंगे? संगठित मजदूर, असंगठित मजदूर, क्या आपका क्या है? संघटित वाल्याचं कंटिन्यू पगार असतो, असंघटित वाल्याला कसं आहे, आज या मालकाच्याकडे जायला लागते, त्या मालकाकडे जायला, एका हप्त्यामध्ये 4 मालक बदलतात। ठीक है, चल पुढे। तुम्ही काय सांगणार साहेब? संघटित कामगार आणि असंघटित कामगार। हम लोग अभी बार बार शब्द प्रयोग कर रहे हैं ना, संगठित मजदूर 4.5 करोड़ 5 करोड़, लेकिन हमारी कंसेप्ट क्या है उसके बारे में? साहेब तुम्ही काय सांगणार? हा, हाँ, हे थोडेसे जवळ पोहोचले जरा। आता संघटित क्षेत्र म्हणजे काय आणि असंघटित क्षेत्र असे 2 वेगळे प्रश्न आहेत। संघटित क्षेत्र, आता 2 पहिलं विचारलं संघटित कामगार आणि असंघटित कामगार। आता दुसरा प्रश्न आहे संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र। हे साहेब पण थोडे जवळ पोहोचले। तुम्ही? संघटित कामगार म्हणजे जे कोणत्यातरी संघटनेशी जुडलेले आहेत आणि त्यांच्याप्रती आवाज उठवणारा कोणीतरी आहे, आणि असंघटित म्हणजे जे कोणत्याही संघटनेशी निगडीत नाहीये, जे स्वतंत्र काम करत आहेत, त्यांच्याबद्दल आवाज उठवणारा कोणी नाही। तुम्ही काय सांगाल? तुमचं काय? बघा, आपल्याकडं 2 विषय कन्सेप्ट क्लिअर करायला आपण काम करतो ना मजदूर संघाचं, 2 वेगळे, संघटित असंघटित। म्हणजे जसं यांनी सांगितलं की जे संघटित आहे म्हणजे जे कुठं ना कुठेतरी युनियनशी जोडले गेलेले ते संघटित झालेले आहेत, आणि जे असंघटित म्हणजे संघटित झालेले नाही आहे, कोणाच्या मेंबर युनियनचे नाही। दुसरा प्रश्न आहे संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र, हे 2 वेगळे विषय आहेत। पण आपण काय करतो, संघटित कामगार आणि असंघटित कामगार असा शब्द प्रयोग करतो, त्यामुळे तो चुकीचा आहे। पहिली गोष्ट आहे की संघटित क्षेत्र, आपण म्हणतो संघटित क्षेत्रात 8 कोटी 9 कोटी किंवा 8% 9% कामगार आहे, बाकी असंघटित क्षेत्रात आहे। तर संघटित क्षेत्र म्हणजे मगाशी मी सांगितलं की हा कायदा तो कायदा आणि 10 पेक्षा जास्त कामगार असेल तरच लागू होतो, बरोबर? बोनस आहे, ग्रॅच्युटी आहे, ES आहे, PF असेल तर 20 आहे, सगळे सांगितलं। तर ज्या क्षेत्रामध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करतात, ज्या उद्योगामध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करतात, अशा उद्योगाला, अशा क्षेत्राला संघटित क्षेत्र असं म्हटलं जातं। लक्षात घ्या, संघटित क्षेत्र म्हणजे काय, 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त कामगार काम करणारं क्षेत्र। मग अशाच कामगारांना आता जे कायदे आहेत ते लागू होतात, अशाच कामगारांना असे कायदे लागू होतात। पण ज्या ठिकाणी 10 पेक्षा कमी कामगार काम करतात त्या सगळ्या क्षेत्राला असंघटित क्षेत्र म्हटलं जातं। त्यांच्यासाठी कुठलेही कामगार कायदे लागू होत नाही, एखाद दुसरा सोडला तर। किमान वेतनाचा काही लोकांना होईल आणि वर्कमेन कॉम्पेन्सेशन काही लोकांना होईल, बाकीचा लागू होत नाही। मग असे क्षेत्र की ज्या ठिकाणी असंघटित क्षेत्र म्हणजे 10 पेक्षा कमी कामगार आहे, अशांची संख्या देशामध्ये 93% आहे। 92-93% म्हणजे ज्यांना कायदे लागू होत ते असे 92-93% आहे, आणि ज्यांना कायदे लागू होतात असे फक्त किती टक्के आहेत? 8-9% लोक आहेत। लक्षात घ्या हा फरक। मग आपला प्रयत्न काय, आता यांनी सांगितलं बांधकाम आणि घरेलू दोनाचाच उद्योग केला,
पण आता तुम्ही जर बाजारात गेलात, दुकान आहे, मालक आहे, एखादा सिंगल मालक आहे, तो पण असंघटित येणार. मोठं दुकान आहे, 8-9 लोकच काम करतं, असंघटित क्षेत्रात येणार. मग तो फेरीवाला असू द्या, टॅक्सीवाला असू द्या, घर रिक्षावाला असू द्या, घरामध्ये काही काम करणार असू द्या, सगळ्या प्रकारचे कामगार हे सगळे असंघटित क्षेत्रात येतात, ज्यांना कुठलाही कायदा लागू होत नाही. मग आपला प्रयत्न असा आहे की या वर्षामध्ये आता आम्ही 2.5-3 कोटीपर्यंत आहोत. देशात कामगार किती आहेत? 50-55 कोटी कामगार आहेत. मग आम्ही 5%, 10% तरी आहोत का? त्याच्या 10% देखील आमची संख्या नाही आहे. आम्ही 1 नंबर देशामध्ये आहोत. तर आपला प्रयत्न असा की कमीत कमी 10% कामगार या वर्षभरामध्ये आमच्या संघटनेच्या अंतर्गत आले पाहिजे. तर आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आम्ही 1 नंबरला आहे. मग हा जो एक्सपान्शन करायचा आहे, या एक्सपान्शनसाठी या वर्षभरामध्ये कमीत कमी 700 नवीन संघटना आम्हाला या क्षेत्रामध्ये उभ्या करायच्या आहे आणि मोठ्या प्रमाणावर सदस्य संख्या आमची वाढवायची आहे. ज्या क्षेत्रामध्ये आम्ही आहोत ते सुद्धा आम्हाला वाढवायचं आहे आणि जिथे आम्ही नाही आहे तिथे देखील आम्हाला पोहोचायचं आहे. मग अशा काही नवीन संघटना नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण करता येतील का, याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि दुसरं असं, हे काम करण्यासाठी कोण करणार काम? आता अनुप जे आहेत ते जाणार बँकेमध्ये, सकाळी 9ला गेले की संध्याकाळी 6ला 7ला घरी येणार आणि सायंकाळ असेल तर 10 वाजता येणार. मग अशा सगळे कार्यकर्ते असले तर मग काम कोण करणार? मग यासाठी आपल्या काही कार्यकर्त्यांनी ठरवून असं म्हटलं पाहिजे की मी 6 महिने काम करेल, मी 3 महिने काम करेल, मी 1 वर्षभर या विषयासाठी काम करेल. मागे आपल्याला माहिती आहे की आपलं जसं संघाचं शताब्दी वर्ष, संघाचं गुरुजींचं जन्मशताब्दी वर्ष होतं, त्या जन्मशताब्दी वर्षामध्ये संघाने आवाहन केलं होतं की 1 वर्षभर आम्हाला तुम्ही विस्तारक म्हणून निघा. आणि हजारो कार्यकर्ते आपल्या ड्युटी सोडून 1 वर्षाची रजा घेऊन त्यावेळेला कामाला गेले होते. आता भारतीय मजदूर संघाचं 17वे वर्ष आहे. आपण सगळ्यांना असं आवाहन केलं आहे की या वर्षभरामध्ये कमीत कमी 1 वर्ष स्वतःहून काम करेल, असं त्याला वयाची काही मर्यादा नाही. अशा कार्यकर्त्यांनी आपण स्वतःहून म्हणावं की मी काम करायला तयार आहे. एखादं क्षेत्र आपण त्याला देऊ, त्याला तो म्हणेल त्या ठिकाणी जिल्हा देऊ, त्याच्यासाठी व्यवस्था असेल तर ते आपण करू. त्या कार्यकर्त्यांनी त्या क्षेत्रामध्ये जाऊन नवीन संघटन उभं करायचं. मला वर्षभर देता येत नाही, पण हे काम चांगलं आहे, मला हे काम केलं तर मला समाधान मिळणार आहे, असं काहीतरी मी ट्रेड युनियनसाठी केलं तर मला काहीतरी वाटेल. मग अशासाठी काही कमीत कमी कार्यकर्त्यांनी 3 महिने द्यावे, काही महिन्यांनी 6 महिने द्यावे, काही जणांनी महिना 2 महिने तरी द्यावे, असं आपण सगळ्यांना आवाहन केलेलं. त्याला आपण म्हटलं विस्तारक योजना. आपला प्रयत्न असा आहे की या वर्षभरामध्ये 100-150पेक्षा जास्त विस्तारक जे आहे ते आपले निघाले पाहिजे आणि या विस्तारकांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कमीत कमी नवीन 100 युनियन आपल्याला या ठिकाणी निर्माण करायचे आहे. मग या 100मधल्या नांदेड जिल्ह्यात किती युनियन आम्ही तयार करू शकतो, कुठलं आम्ही नवीन क्षेत्र या भारतीय मजदूर संघाला जोडू शकतो, असलेलं मजदूर कसं क्षेत्र मजबूत करू शकतो, याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा. याला म्हटलं आपण विस्तारक योजना. त्यामुळे आपला कन्सेप्ट क्लिअर करायचा. असंघटित क्षेत्र, संघटित क्षेत्र. मग आता असंघटित क्षेत्रात आम्ही कुठे आहोत? फक्त बांधकाममध्ये. बाकीच्या क्षेत्रात कुठे आम्ही नाही आहे. मग असं काही क्षेत्र आम्हाला निवडता येईल का? फेरीवाल्यांच्या युनियन करता येतील का? रिक्षा चालकांच्या करता येतील का? जे होम बेस वर्कर आहे त्यांच्या करता येतील का? घरेलू कामगारांचं संघटन आहे असं काही करता येईल का? पेन्शनर्स लोक आहेत त्यांच्या संघटना करता येतील का? EPF पेन्शन अनेक लोकांना लागू आहे, अनेक लोक आपले रिटायर झाले, EPFची पेन्शन मिळत नाही, मग त्यांचं संघटन आम्हाला करता येईल का? असे नवीन नवीन विषय आपण शोधले पाहिजे आणि रायगड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला अशा संघटना देखील उभ्या करता आल्या पाहिजे. हा आपला विषय आहे विस्तारक योजना. मग नांदेड जिल्ह्यात काही विस्तारक नसतील का? जरा अनुपजी आता तुम्ही जरा याच्यावर चर्चा करा आणि चर्चा करून काही किमान 10 कार्यकर्ते तरी आमचे असे निघाले पाहिजे. साहेब आपल्याकडे आहेत, मग त्यांचा अनुभव आहे. काही जण म्हणाले की आम्ही महिनाभर सातत्याने देऊ शकत नाही, पण दर महिन्यातून मी 7 दिवस आमच्या संघटनेला देईल. 3 महिने वर्षभरात देईल, पण दर महिन्याला 7 दिवस देईल. असं काही करता येऊ शकतं का? मी माझ्या रजा आहे 2-3 दिवस मी महिन्यातून देऊ शकतो, असंही चालू शकतं. पण या कार्यकर्त्यांनी ठरवून काही ना काहीतरी काम केलं पाहिजे. आपल्या सोडून बाहेर जाऊन काही ना काहीतरी केलं पाहिजे, तर त्याच्यातून नवीन काम आपलं उभं राहील. आणि आज असंघटित क्षेत्रात खूप मोठा वर्ग असा आहे की त्यांना न्याय मिळत नाही. मिळवून देण्यासाठी कोण देणार? आता कोणाकडे अपेक्षा करू शकता? कोणाला याची जबाबदारी वाटते? भारतीय मजदूर संघाशिवाय अन्य संघटनेचा विचार करू शकत नाही. त्यामुळे तो विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि एक्सपान्शन आपलं कसं होईल, विस्तारक कसे निघतील, निधी संकलन कसे, असे वेगळ्या वेगळ्या डायमेन्शननी हे 17 वर्ष आपल्याला मोठ्या दणक्यात साजरं करायचं आहे. याची सुरुवात कधी होणार आहे? 23 जुलै म्हणजे परवाच्या दिवशी. आपण 2 दिवस आधी वर्ग घेतो आहे.
तर 23 जुलैला आपल्याला काय करायचं आहे, तर 23 जुलैला आपण ज्या उद्योगात काम करतो तिथं आपला बोर्ड असेल, तो बोर्ड नव्याने रंगवून त्या ठिकाणी मोठा झेंडा आणि 17व्या वर्षामध्ये पदार्पण त्याचे बॅनर्स लागले पाहिजे, लोकांच्या बरोबर एकत्र येऊन फोटो काढायचे, त्या ठिकाणी लोकांना सगळ्यांना कळावं, पेढे वाटावे, साखर वाटावी, जे असेल ते आपण करावं. भारतीय मजदूर संघ 70 वर्षामध्ये पदार्पण करतोय. प्रत्येक ठिकाणी सगळे वीज मंडळाचे लोक आहेत, सर्व डिव्हिजन असतील, भाग्यलक्ष्मीच्या बँका आहेत, या प्रत्येक शाखेवर आपला हा कार्यक्रम झाला पाहिजे. एक झेंडा आपला त्या ठिकाणी लागला पाहिजे. सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन 70 वर्ष म्हणजे काय, आता एक पत्रक आपल्याला दिल्याचं वाचन सामूहिक केलं तरी देखील मजदूर संघाचं 70 वर्ष म्हणजे काय आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे. आणि संध्याकाळी त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला नांदेडमध्ये एक मोठा कार्यक्रम कुठंतरी ठरलेला असेल तर तो करावा. त्याच्यामध्ये मोठ्या सगळ्यांनी येऊन 70 वर्षाची वर्धापन दिन साजरा करायचा. आपल्या प्रत्येक कार्यकर्ते इथे बसलेले, आता कमीत कमी 40-50 जण आपण सकाळपासून होतो. आपल्या घरावर एक झेंडा लागला पाहिजे भारतीय मजदूर संघाचा, कि मी मजदूर संघाचा करता, वी प्राउडली फीलिंग दैट BMS इज माय ऑर्गेनाइजेशन, हमारे घर के ऊपर BMS का झंडा लगा रहा है. लोगों को बोल रहा है BMS का मैं काम करता हूँ, 70 साल हमारे संगठन को हो गए, या ऐसे संगठन है, बाकी के 2-4 लोगों को आजू बाजू वालों को, हमारे जो पड़ोसी उनको बुलाना है, चाय पिलाना है और उनके साथ में संगठन का एक झंडा लगाना है अपने घर के ऊपर. उससे भी हमारे बाकी लोगों को पता चलेगा कि BMS क्या है. तो ऐसे कार्यक्रम जो है 23 जुलाई के दिन शुरुआत है, और जब उस टाइम हम टॉक रेकिंग लेंगे तो हम कितने थे नांदेड़ ज़िले में और अभी हम कहाँ पहुँच गए, तो उसमें हमें प्राउडली फील होना चाहिए कि एक साल भर में हमने एक अच्छा काम किया और रायगढ़ नांदेड़ जिला को हमने आगे लेके गए. ऐसा अगर हम करेंगे तो हमारे लिए 70 साल का कुछ उपलब्धि हो गया है, ऐसा हम लोग बोल सकते हैं. मुझे लगता है कि यही अगर हम 70 साल में उपलक्ष्य में करेंगे तो मजदूर संघ का काम बढ़ेगा, नांदेड़ जिला का भी बढ़ेगा. यही और यह सब जो मैंने बताया कि ये 5 पंच परिवर्तन विषय को जो मैंने बताया है, तो उसमें क्या करना है मुझे मालूम नहीं, आपने बोल दिया. तो ऐसे 5-7 नाम आपके ज़िले से निकलने. 4 अगस्त को एक अभ्यास वर्ग हम उसके ऊपर कर रहे हैं महाराष्ट्र प्रदेश का. ये अभ्यास वर्ग है पुणे में, और उसमें ये पंच परिवर्तन में जो लोग भाषण करने वाले हैं उन लोगों का प्रशिक्षण वर्ग वहाँ पर होगा. उन्होंने आने के बाद यहाँ पर और 10-12 लोग हैं, उनको भी उन्होंने बताना है. और ऐसी छोटी छोटी टीम अभी हमारे कहाँ कार्यक्रम होना चाहिए, तो भाग्यलक्ष्मी बैंक के हर एक शाखा में होना चाहिए, MSCB के छोटे छोटे सब डिवीजन वहाँ भी होना चाहिए. और कौन करेगा, तो हमारे कार्यकर्ता उसमें भाषण करेंगे. तो एक प्रशिक्षण वर्ग है वो 4 अगस्त को पुणे में होगा. हर एक जिले से कम 5, हर एक उद्योग से कम 5 ऐसे लोगों को हमने वहाँ पर निमंत्रित किया है. नांदेड़ जिले से भी 5-7 लोग वहाँ पर आएंगे, ऐसा आप तय करिए. अभी भी अगर यहाँ बैठे बैठे भी आप तय कर सकते कौन कौन आएगा तो अच्छा होगा. 4 अगस्त तक आना है, 27 तारीख के पहले उनके नाम भी देने. मुझे लगता है कि एक अच्छा समय पर ये भारतीय मजदूर संघ नांदेड़ जिला का अभ्यास वर्ग हुआ, और अच्छा विषय, हमारी संकल्पना क्या है वो भी एक अच्छी तरह से सब लोगों तक हम पहुँचा पाए. इसलिए मैं फिर से आप सबका धन्यवाद करते हुए मेरी वाणी को विराम देता हूँ. धन्यवाद. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुवासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् वंदे मातरम वंदे मातरम. भारत माता की भारत माता की. भारतीय मजदूर संघाचा भारतीय मजदूर संघाचा देश के लिए करेंगे काम देश के लिए करेंगे काम.